प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे, रतिकांत कमलापुरे, श्वेता खरात व कल्पना कदम यांनी बुधवारी अष्टभुजा तरुण मंडळ, जयशंकर तालीम, जगजीवन राम वस्ती, महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटी आदी परिसरात होम टू होम प्रचार करत पदयात्रा काढली। या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला। भाजपच्या पक्षाच्या वतीनं 4 उमेदवार या ठिकाणी त्यांनी निवड केली। एक आहेत आमचे या भागाचे तिन्ही नगरसेवक, एक कमलापुरे साहेब, विसा खांडेकर, आमचे सौ कदमताई। आज या परिसरात आपण पाहिलं असेल की सोलापूर शहराला विकास पाहिजे। जो विकास झंझावत दौऱ्याने सोलापूर शहरामध्ये सुरू आहे भाजप, त्याचप्रमाणे आमचे कार्यसम्राट आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी अनेक या सोलापूर शहराचा विकासाचा विजन माननीय मुख्यमंत्र्यांकडे नेला आणि पालकमंत्र्यांनी त्यांना ताकद दिली। त्यामुळं आज दुहेरी पाईपलाईन असेल, विमानतळ असेल, पर्यटक स्थळ असेल, दुहेरी पाण्याची पाईपलाईन असेल, आयटी पार्क असेल, अशा सुविधा 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सोलापूर शहरामध्ये उभा राहिलेत। आपण बघितलं की बोरामणी विमानतळाचे 20 वर्ष झालं अजून प्रतीक्षेत आपण आहे, पण ते होऊ शकलं नाही। त्यांचं सरकार होतं, त्यांनी काही केलं नाही। म्हणून आज लोकांना स्वस्त धान्य असो, धान्य असो, अनेक शासकीय योजना असो, आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लखपती बहीण ही योजना या महाराष्ट्रात सुरू करणार आहे। लाडकी बहीण योजना आपल्याकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। म्हणून विकासाची गंगा जिकडे आहे तिकडे सोलापूर शहर राहणार आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रभागामध्ये एकच निर्णय झाला, तो म्हणजे भाजपचा। नागरिकांकडून 4ही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।